हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण बघतोय एकदम हेल्दी, चविष्ट आणि बनवायला अगदी सोपी अशी बीटरूटची टिक्की आणि तीही अगदी कमी साहित्यात, कमी वेळात आणि आपल्या घरच्या किचनच्या साहित्यामध्ये. तेही आपण मैदा, बेसन वगैरे काही न वापरता इथे बनवत आहोत. तर बघा, जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सुरुवातीला मी इथे बीट घेतलेला आहे. तर एक बीट व्यवस्थित मी बारीक किसून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी घालते बारीक चिरलेला कांदा. तर कांदा इथे मी एक बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित वापरलेला आहे. त्यानंतर शिमला मिरची मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे एक. आता 100 ग्राम पनीर आपण इथे वापरत आहोत. पनीरला असं व्यवस्थित कद्दूकस करून टाकायचं आहे, म्हणजे बारीक करून टाकायचं आहे हाताने. तर जेणेकरून सगळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या इथे वापरू शकता. तर बघा, आता पनीर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी बारीक करून. आता यामध्ये आपण घालूयात आलं लसूणची पेस्ट. तर इथे मी 1 ते 1.5 चमचा आलं लसूणची पेस्ट वापरलेली आहे. आता यामध्ये मी घालते ओट्सचं बारीक करून ठेवलेलं पीठ. तर 1 वाटी ओट्स मी व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत, ते इथे मी घालते. त्यानंतर इथे मी घालते किचन किंग मसाला अर्धा चमचा. आता इथे मी वापरते अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, त्यानंतर छोटा अर्धा चम्मच गरम मसाला, धने पावडर अर्धा चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ. आता कोथिंबीर घालायची यामध्ये आणि सगळ्याला व्यवस्थित काय करायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पाण्याचा वगैरे इथे वापर करायचा नाही आहे, कारण आपण बीट यामध्ये घातलेलं आहे आणि बीट व्यवस्थित किसून घेतलेलं आहे. त्यामुळे बीटला व्यवस्थित पाणी सुटेल. तर बीटचं जे पाणी सुटेल त्यामध्येच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही तुमच्या आवडीने यामध्ये अजून भाज्या वापरू शकता. तरी असं व्यवस्थित काय करायचं, मिक्स करायचे. किंवा मग जर आपल्याला वाटलं पीठ जास्ती ओलं आहे तर थोडंसं यामध्ये 1-2 चमचे तुम्ही ओट्सचं पीठ वापरू शकता. किंवा मग जर घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी ते घेऊ शकता. पण मी जे प्रमाणामध्ये घेतलं ते एकदम परफेक्ट झालेलं आहे. तर पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता आपण याची टिक्कीच्या शेपमध्ये याला हे बघा अशा प्रकारे टिक्की बनवून घेऊयात. तर तुम्हाला ज्या आकारामध्ये तूप पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता. तर बघा, आणि किती एकदम पटकन होत आहे, अजिबात तुटत वगैरे नाही आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आणि हे खूप हेल्दीसुद्धा आहे, कारण आपण यामध्ये बेसन वगैरे वापरत नाही आहोत. तर अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं ना, सगळ्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत. आणि एकदम आपण कमी तेलावर यांना फ्राय करत आहोत. अजिबात आपल्याला डीप फ्राय वगैरे करायचं नाही आहे. तर बघा, हे आरोग्यासाठी एकदम उत्तम आहे. आपण यामध्ये बीट वापरलेलं आहे, त्यानंतर ओट्स वापरलेले आहेत आणि पनीर वापरलेले आहे, त्यानंतर वेजीस पण वापरलेले आहेत. तर हे तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. आणि याचा रंग बघा किती सुरेख सुंदर आलेला आहे. तर सगळ्या टिक्क्या मी बनवून घेतलेल्या आहेत. चला तर मग आता यांना आपण शॅलो फ्राय करूयात. तर पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे, एक तवा ठेवलेला आहे, थोडंसं तेल यामध्ये घातलेलं आहे. आता यावरती काय करायचं, आपल्याला यांना आलटून-पालटून असं शेकून घ्यायचं आहे. तर सगळ्या टिक्क्या मी यामध्ये घालून घेते आहे. हे बघा, आणि दिसतात एकदम किती मस्त यांचा कलर दिसतोय बघा. आणि लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील, जे बीट वगैरे खात नसतील, ज्यांना रक्ताची कमी असेल तर ते सुद्धा हे खाऊ शकतात. ज्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनची कमी असेल तर ते लोकंसुद्धा ही टिक्की खाऊ शकता आणि हे हेल्दी आहे. तर त्यामुळे हे नक्कीच तुम्ही ट्राय करा. आता हे बघा, अशा प्रकारे मी यांना आलटून-पलटून काय करते, शेकून घेते आहे. दोन्ही बाजूने आपल्याला 1-2 मिनटं आपल्याला काय करायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. एकदम क्रिस्पी अशा ह्या टिक्क्या होतात बघा, भाजून झालेल्या आहेत, एकदम क्रिस्पी आणि चवदार अशी ही टिक्की लागते चवीला. तर बघा, मी 2-3 वेळा असं आलटून-पालटून यांना शिजवून घेतलेलं आहे. आता तुम्हाला वाटलंच तर तुम्ही शेप यांचा तुमच्या आवडीने कोणताही देऊ शकता. तर बघा, अशा प्रकारे सगळ्या टिक्क्या आपल्याला काय करायच्या आहे, आलटून-पालटून शेकून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होईल, की यांचा कच्चा पण जाईल आणि क्रिस्पीनेस वाढेल. तर हे बघा, एकदम सुंदर अशा आणि चविष्ट अशा ह्या टिक्क्या आपल्या एकदम तयार झालेल्या आहेत आणि भाजूनसुद्धा झालेल्या आहेत. बघा, मी जवळून दाखवते तुम्हाला. दिसतात ना एकदम सुंदर, चवीला पण तितक्याच मस्त आहेत. तर आपण यांना आता काढून घेऊयात. तर यांना मी काढून घेते आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही चटणीबरोबर यांना सर्व्ह करू शकता. तर मी इथे शेजवान चटणीबरोबर सर्व्ह केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीने कोणत्याही चटणीबरोबर सर्व्ह करू शकता. तर आपल्या एकदम चविष्ट चवदार अशा
बीटरूट टिक्क्या तयार झालेल्या आहेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला अशाच सोपी रेसिपी बघण्यासाठी. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नवनवीन रेसिपीज ट्राय करत राहा. तोपर्यंत बाय.